काय होतं लास्ट पॉइंट चेक करा जरा सांगा मला लास्ट पॉइंट काय होता ह्युजन्स थेरी राईट बर कंप्लीट स्टोरी आपण आय थिंक डिस्कस केलेली आहे ओके सो आता वेव्ह थेरी ऑफ लाईट जी काय ह्युजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट ओके ह्युजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट असंही आम्ही त्याला म्हणतो सो या चॅप्टर मध्ये लाईटला काय कन्सिडर केलं जाणार आहे ऍज अ वेव्ह इन दिस चॅप्टर लाईट इज गोइंग टू बी कन्सिडर्ड ऍज अ वेव्ह ओके हा आता लक्ष इकडं माझं लक्ष आहे का हेडिंग द्या राईट डाऊन द हेडिंग propagation of light Huygens theory propagation of light ब्रॅकेट मध्ये Huygens theory फर्स्ट पॉइंट प्रायमरी सोर्सेस फर्स्ट पॉइंटला त्याच्यामध्ये प्रायमरी सोर्सेस त्याच्यामध्ये लिहा the sources that emit light of their own the sources that emit light of their own पुढे ते आहेच are called as primary sources ते काय लिहित बसायची गरज नाही the sources that emit light of their own ज्यांना स्वतःची लाईट आहे म्हणजे त्यांनी लाईट प्रोड्यूस केलेली आहे या सोर्सेसनी लाईट प्रोड्यूस केलेली आहे मे बी बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर असेल मे बी बिकॉज ऑफ सर्टन केमिकल रिएक्शन्स असेल पण लाईट प्रोड्यूस झालेली लाईट त्यांच्यातनं प्रोड्यूस झालेली लाईट प्रोड्यूस का होऊ शकते कशी होऊ शकते लाईट प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी म्हणत नाही मी काय म्हणतोय लाईट हा एक वेगळा फॉर्म आहे इलेक्ट्रिसिटी हा एक वेगळा फॉर्म आहे लाईट प्रोड्यूस करायसाठी मे बी तुमच्याकडे काय कशाची रिक्वायरमेंट आहे हाय टेम्परेचर असणं रिक्वायर्ड आहे सेकंड एखादी केमिकल रिएक्शन झाली आणि लाईट बाहेर पडली फोटॉन्स लाईटचे फोटॉन्स बाहेर पडले नंतर आपण बघू व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोटॉन वगैरे पण एखाद्या केमिकल रिएक्शन मधनं लाईट बाहेर पडू शकते हाय टेम्परेचर मुळे लाईट बाहेर पडू शकते बरेच कॉजेस असू शकतात पण इथं लाईट क्रिएट झालेली आहे प्रायमरी सोर्सेस जे आहेत ते लाईट क्रिएट करतात फॉर एक्झाम्पल सन असेल बाकीचे स्टार्स असतील हे सगळे काय आहेत प्रायमरी सोर्सेस आहेत लाईटचा बल्ब असेल तो स्वतः लाईट प्रोड्यूस करतो ना तो स्वतः लाईट प्रोड्यूस करतो ओके सेकंड पॉइंट लिहा सेकंडरी सोर्सेस सेकंड पॉइंट लिहा सेकंडरी सोर्सेस the sources which do not produce light of their own the sources which do not produce light of their own but receive light from some other source and reflect or scatter it सेकंडरी सोर्सेस काय करतात स्वतः लाईट प्रोड्यूस करत नाहीत ते प्रायमरी सोर्स कडून लाईट रिसीव्ह करतात आणि काय करतात रिसीव्ह झालेल्या लाईटला काय करतात रिफ्लेक्ट करतात फॉर एक्झाम्पल मून काय करतो सनच्या लाईटला रिफ्लेक्ट करतोय ना मून हा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे का नाही मून हा काय प्रायमरी सोर्स ऑफ लाईट नाहीये तो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे तो काय करतो
तो सनच्या लाईटला रिफ्लेक्ट करतोय. म्हणजे एखाद्या सोर्स कडून लाईट रिसीव्ह करायची, त्यानंतर ती रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर करून टाकायची. ओके, स्कॅटर म्हणजे ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये रिफ्लेक्ट करणं. ओके, थर्ड पॉइंटला वेव्हफ्रंट म्हणजे काय. ऑलरेडी माहिती आहे आम्हाला वेव्हफ्रंट म्हणजे काय. परत एकदा लिहा वेव्हफ्रंट, हेडिंग घ्या वेव्हफ्रंट. थर्ड पॉइंट, the locus of points where waves from the source where the waves from the source reach simultaneously, अशा पॉइंटचं कलेक्शन जिथं सोर्स पासून लाईट सायमल्टेनियसली पोहोचते, अशा सगळ्या पॉइंटचं कलेक्शन. अँड विच आर इन सेम फेज, आणि हे सगळे पॉइंट्स सेम फेज मध्ये असतात. and which are in same phase is called wavefront. पुढचा टेबल तुम्हाला माहित आहे, ऑलरेडी आपण केला होता टेबल, आठवत आहे का बघा. पॉइंट सोर्स मुळे कुठला वेव्हफ्रंट मिळतो. पॉइंट सोर्स मुळे बोला स्फेरिकल, लाईन सोर्स मुळे सिलेंड्रिकल, आणि पॉइंट सोर्स ऍट व्हेरी लार्ज डिस्टन्स असेल तर तो जो काय स्फेरिकल सरफेस आहे तो ऑलमोस्ट काय दिसतो आम्हाला, प्लेनच दिसतो. सो तो टेबल तयार करून घ्या. समोर तुमच्या टेबल आहे बघा. पॉइंट सोर्स, लाईन सोर्स आणि पॉइंट सोर्स ऍट लार्ज डिस्टन्स. पॉइंट सोर्स, लाईन सोर्स आणि पॉइंट सोर्स ऍट व्हेरी लार्ज डिस्टन्स. आता या चॅप्टर मधलं मोस्टली सगळं थेरॉटिकल शिल्लक राहील. जेवढं कॅल्क्युलेटिव्ह वगैरे होतं ते बऱ्यापैकी आपण सॉल्व्हिंग जसं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे आतापर्यंत. आता थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह पार्ट शिल्लक राहिलाय. मेजॉरिटी पार्ट थेरॉटिकल आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. ओके, झालं की फक्त सांगा मला. झालं ना. आता हे सगळे सिंपल पॉइंट्स आहेत. जाऊ का पुढं, जाऊ ना. चला सगळेजण लक्ष द्या इकडे बघा. हे परत ड्रॉ करायची गरज नाही, ऑलरेडी तुम्ही ड्रॉ केलेलं आहे. चॅप्टरच्या स्टार्टिंगला आपण केलं होतं. फक्त जरा ऑब्झर्व करा. इथं ऑब्झर्व करा तुम्ही. हे जे इथं जो काय आहे हा काय आहे, बोला काय आहे हा, पॉइंट सोर्स. पॉइंट सोर्स मुळे आम्हाला जो लोकस ऑफ पॉइंट्स मिळतो विच आर इन सेम फेज. सो लोकस कसा असतो, स्फेरिकल. सो हे सगळे काय आहेत, स्फेरिकल वेव्हफ्रंट्स आहेत. हे सगळे काय आहेत, स्फेरिकल वेव्हफ्रंट्स. ओके, आणि या वेव्हफ्रंटला परपॅन्डिक्युलर लाईन्स आपण ड्रॉ केल्यात बघा. वेव्हफ्रंटला परपॅन्डिक्युलर, या स्पियर्सना परपॅन्डिक्युलर लाईन्स ज्या काय आहेत, या लाईन्सना म्हणायचं असतं वेव्ह नॉर्मल. काय म्हणायचं असतं, वेव्ह नॉर्मल्स किंवा रे ऑफ लाईट. वेव्हफ्रंटला परपॅन्डिक्युलर लाईन म्हणजेच वेव्ह नॉर्मल. वेव्हफ्रंटला परपॅन्डिक्युलर लाईन म्हणजेच काय, वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मलला डायरेक्शन सुद्धा असते. वेव्ह नॉर्मलला डायरेक्शन पण असते, अँड दॅट डायरेक्शन इज द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट. वेव्ह नॉर्मलची डायरेक्शन काय असते, डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट. ओके, सिमिलरली जर तुमच्याकडे लाईन सोर्स असेल तर लाईन सोर्स मुळे तुम्हाला स्पेस मध्ये असे सिलिंड्रिकल वेव्हफ्रंट मिळतील. सिलिंड्रिकल वेव्हफ्रंट्सना तुम्ही परपॅन्डिक्युलर लाईन्स जर ड्रॉ केल्या तर या परपॅन्डिक्युलर लाईन्स म्हणजे काय असतील, वेव्ह नॉर्मल्स असतील. या वेव्ह नॉर्मल्स तुम्हाला काय दाखवतील, डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट दाखवतील. या वेव्ह नॉर्मल्स तुम्हाला काय दाखवतील, डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट दाखवतील. ओके, सिमिलरली समजा एखादा पॉइंट सोर्स आहे पण ऍट व्हेरी लार्ज डिस्टन्स किंवा इन्फिनिटीला आहे.
पॉइंट सोर्स आहे ऍट व्हेरी लार्ज डिस्टन्स. मग त्याचे जे काही स्फिअर्स असतात ते ऑलमोस्ट तुम्हाला स्फिअरचा छोटासा पार्ट ऑलमोस्ट तुम्हाला प्लेन सरफेस म्हणूनच दिसतो. सो हे जे काही 3 प्लेन सरफेसेस दिसत आहेत यांना आम्ही म्हणतो प्लेन वेव्ह फ्रंट्स. यांना काय म्हणतो आम्ही? प्लेन वेव्ह फ्रंट्स. आणि या प्लेन सरफेसेसना जर आम्ही परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ केल्या तर त्या तुम्हाला दाखवतील वेव्ह नॉर्मल्स. वेव्ह नॉर्मल्स किंवा रे ऑफ लाईट. वेव्ह नॉर्मल्स म्हणजेच काय? रिपीट करा. वेव्ह नॉर्मल्स म्हणजेच काय? रे ऑफ लाईट. ओके. जरा आपापसातलं बोलणं बंद करा. मला तुमचा आवाज जरा सुद्धा नको आहे मध्ये मध्ये. कम्प्लीट लक्ष इकडे पाहिजे. हा, नेक्स्ट पॉइंट लिहा. वेव्ह नॉर्मलची डेफिनेशन. वेव्ह नॉर्मल ऑर रे ऑफ लाईट असं म्हणा. वेव्ह नॉर्मल ऑर रे ऑफ लाईट. वेव्ह नॉर्मल ऑर रे ऑफ लाईट. वेव्ह नॉर्मल ऑर रे ऑफ लाईट. लिहा डेफिनेशन. The line perpendicular to the wavefront. Wavefront ला perpendicular असणारी line. The line perpendicular to wavefront, which gives the direction of propagation of light. The line perpendicular to wavefront, which gives the direction of propagation of light. Which gives the direction of propagation of light is called wave normal. Is called wave normal. Wave normal म्हणजे काय? The line which is perpendicular to wavefront. Wavefront ला perpendicular असणारी आणि डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट देणारी लाईन म्हणजे काय? वेव्ह नॉर्मल. बरोबर. सिंपल पॉइंट आहे. झाला. नेक्स्ट बघा. हेडिंग घ्या नंबर 5. पॉइंट नंबर 5. ह्युजन्स प्रिन्सिपल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्हफ्रंट. ह्युजन्स प्रिन्सिपल ब्रॅकेट मध्ये म्हणा फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्हफ्रंट. ह्युजन्स प्रिन्सिपल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्हफ्रंट. ह्युजन्स प्रिन्सिपल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्हफ्रंट. आता हे जे काही ह्युजन्स प्रिन्सिपल आहे की लाईट कशी प्रोपागेट होते हे ह्युजनने एक्सप्लेन केलं. हाऊ द लाईट प्रोपागेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. हे काय केलं? ह्युजननं एक्सप्लेन केलं. ओके. जेव्हा मी एक्सप्लेन करतोय तेव्हा समोर लक्ष द्या, तेव्हा लिहित बसू नका. ओके. सो ह्युजननं आम्हाला सांगितलं की लाईट प्रोपागेट होतीये म्हणजे वेव्हफ्रंट पुढे जातोय. हा जो काय वेव्हफ्रंट आहे हा थोड्या वेळापूर्वी इथं होता, मग पुढे जाईल, मग पुढे जाईल, मग पुढे जाईल. सो न्यू लोकेशन ऑफ वेव्हफ्रंट कशी मिळवायची? न्यू लोकेशन ऑफ वेव्हफ्रंट मिळवणं म्हणजेच हे प्रूव्ह करणं. न्यू लोकेशन ऑफ वेव्हफ्रंट मिळवणं म्हणजेच हे प्रूव्ह करणं की लाईट प्रोपागेट होतीये. न्यू लोकेशन ऑफ वेव्हफ्रंट मिळवणं म्हणजेच काय प्रूव्ह करणं? लाईट प्रोपागेट होते हे प्रूव्ह करणं. ओके. मग ह्युजननं काय केलं? त्यासाठी एक ऍझम्पशन, एक प्रिन्सिपल सांगितलं. ओके. या प्रिन्सिपलला का म्हणून विचारायचं नाही, या प्रिन्सिपलला अप्लाय करायचं आणि चेक करायचं की रियालिटी बरोबर मॅच होते की नाही. आणि चेक करायचं काय? रियालिटी बरोबर मॅच होतंय की नाही. त्यातला पहिला पॉइंट लिहा. या प्रिन्सिपलला 3 पॉइंट्स मध्ये सांगता येतं. नंबर 1, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट. एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट. Every point on the wavefront acts. Every point on the wavefront acts as if it is a secondary source of light. Every point on the wavefront acts as if it is a secondary source of light. Every point on the wavefront acts as if it is a secondary source of light and emits the waves. And emits the waves in all possible directions. And emits the waves in all possible directions in the form of wavelets. पहिल्यांदा लिहून घेऊ, मग आता आपण डिस्कस करू.
त्याला न लिहून घ्या. Every point on the wavefront acts as if it is a secondary source of light and emits the waves in all possible directions in the form of wavelets. वेवफ्रंट वरच्या प्रत्येक पॉइंटला काय वाटतं, मी सुद्धा सोर्स ऑफ लाईट आहे असं त्याला वाटतं, आणि तो पण काय करतो, ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये काय करतो, लाईट वेव्स इमिट करतो. आता मी जर पॉइंट असेल, मी जर पॉइंट सोर्स असेल, वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला काय समजतो, सर तो स्वतःला लय शहाणा समजतो. काय समजतो, तो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट समजतो. त्याला आता लाईट मिळालेली आहे, मग तो काय म्हणतो, मी सुद्धा एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे, आय एम ऑल्सो द पॉइंट सोर्स ऑफ लाईट. बरोबर. मग मी ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये लाईट वेव्ह इमिट करणार, पण मी जर पॉइंट सोर्स असेल तर माझ्यातून बाहेर पडणारा वेवफ्रंट कसा असला पाहिजे, स्फेरिकल, सिलेंड्रिकल की प्लेन, स्फेरिकल. बरोबर का. माझ्यातून बाहेर पडणारा जो काय वेवफ्रंट असेल तो कसा असला पाहिजे, कसा असला पाहिजे, स्फेरिकल. पण मी प्रायमरी सोर्स आहे की सेकंडरी सोर्स आहे, सेकंडरी सोर्स आहे, त्यामुळे माझ्या वेवफ्रंटला वेवफ्रंट नाही म्हणायचं, माझ्या वेवफ्रंटला वेवलेट म्हणायचं. काय म्हणायचं, वेवलेट. सो चेक करा, इनिशियली एक प्लेन वेवफ्रंट तुम्हाला इथं दिसतोय, प्लेन वेवफ्रंट एबी दिसला का, प्लेन वेवफ्रंट एबी हा इथं आहे. थोड्या वेळानं हा पुढे गेला, हे प्रूव्ह केलं इल्युजन. त्यातलं आता आपण एवढंच बघितलं, या बघा, या वेवफ्रंट एबी वरचा प्रत्येक पॉइंट, एव्हरी पॉसिबल पॉइंट स्वतःला काय समजतो, मी एक सोर्स ऑफ लाईट आहे. आणि यांनी काय केलंय बघा, पुढच्या टी एवढ्या टाइम साठी ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये वेव्स इमिट केलेल्या आहेत. यानं सगळ्या ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये वेव्ह इमिट केलेल्या आहेत. सो त्याचा एक वेवलेट. यानं सुद्धा ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये वेव्ह इमिट केलेल्या आहेत, केल्यात का, सो त्याचा पण एक वेवलेट. असं प्रत्येक पॉइंटनं काय केलेलं आहे, ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये वेव्ह इमिट केलेल्या आहेत. एव्हरी पॉइंट ऑन द वेवफ्रंट is emitting waves in all possible directions, assuming that it is a secondary source of light. Assuming that it is a secondary source of light, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, सेकंडरी वेवलेट्स किंवा सिम्पली वेवलेट्स म्हटलं तरी चालतं. सो हे ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेव्स इमिट करायला चालू करतात. मग तुम्ही लगेच म्हणाल, सर मग मागं का इमिट होत नाही, बरोबर का, ऑल पॉसिबल डायरेक्शन ना, फक्त पुढेच का काढलाय स्फिअर, हेमिस्फिअरच का काढलाय, फुल स्फिअर का नाही काढला, हळूहळू कळेल. बिट नंबर 2 द्या. पुढे काय सांगितलं त्यानं, the wavelets are effective only in forward directions. The wavelets are effective only in forward directions. लगेच तुमच्या मनातला प्रश्न त्यानं टॅकल केला बघा, केला का, आम्हाला लगेच प्रश्न पडला, सर पहिल्या ह्याच्यामध्ये तर सांगितलंय की ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेवलेट्स इमिट करा, परत लगेच सेकंड काय सांगतोय तो, the wavelets are effective only in forward direction. बरोबर का, नाहीतर लाईट परत बॅकवर्ड पण ट्रॅव्हल होऊ शकली असती. लाईट बॅकवर्ड ट्रॅव्हल होते का, नाही, ती ऑलवेज एकदा सोर्स पासून निघाली की ऑलवेज सोर्स पासून अवे ट्रॅव्हल होत जाते, फॉरवर्ड ट्रॅव्हल होत राहते. मग ते एक्सप्लेन करायसाठी तो काय म्हणतोय लगेच, बिट नंबर 2 सांगतोय, दी वेवलेट्स आर इफेक्टिव्ह ओनली इन दी फॉरवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटनं स्वतःला काय अज्युम केलं, मी सुद्धा एक सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे, ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये त्यानं वेव्ह इमिट करायला सुरुवात केल्या. टी एवढ्या टाइम मध्ये या ज्या काय वेव्स आहेत, प्रत्येक पॉइंटने इमिट केलेल्या वेव्स किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतील, स्पीड इंटू टाइम, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इक्वल टू आहे स्पीड इंटू टाइम. टी एवढ्या टाइम मध्ये हे जे काय हेमिस्फिअर मिळाले, या हेमिस्फिअरच्या रेडियस काय असणार आहे, वेलॉसिटी इंटू टाइम, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. अशा रेडियसच्या त्यांनी काय केलेल्या आहेत, ऑल पॉसिबल वेव्स ड्रॉ केलेले आहेत, आणि इथं तुम्हाला असे छोटे छोटे हेमिस्फिअर मिळालेले आहेत. ठीक आहे, मग टी एवढ्या टाइम नंतर वेवफ्रंट कुठं पोहोचला, आधी वेवफ्रंट एबी या पोझिशनला होता, एक प्लेन वेवफ्रंट दाखवलाय, आधी तो एबी या पोझिशनला होता, आता कुठं पोहोचला, आणि ते कसं ड्रॉ करायचं. नंबर 3 लिहा, द न्यू पोझिशन ऑफ वेवफ्रंट, द न्यू पोझिशन ऑफ वेवफ्रंट, द न्यू पोझिशन ऑफ वेवफ्रंट can be obtained by, the new position of wavefront can be obtained by drawing a tangential surface to all the wavelets.
द न्यू पोझिशन ऑफ वेव्ह फ्रंट कुठं पोहोचला हे कसं ठरवायचं. द न्यू पोझिशन ऑफ वेव्ह फ्रंट कॅन बी ऑब्टेन बाय ड्रॉइंग अ टँजेन्शियल सरफेस टू ऑल दी वेव्हलेट्स. जे काही वेव्हलेट्स काढलेले आहेत त्या सगळ्या वेव्हलेट्सना काय करायचं, एक टँजेन्शियल सरफेस ड्रॉ करायचा. त्या सगळ्या वेव्हलेट्सना काय करायचं, एक टँजेन्शियल सरफेस ड्रॉ करायचा. मग आता तुम्हीच मला सांगा, इथे एक वेव्हलेट आहे, असे थाउजंड्स ऑफ वेव्हलेट्स असणार आहेत. प्रत्येक पॉइंटनं स्वतःचे वेव्हलेट दिलेले आहे, बरोबर का. प्रत्येक पॉइंट या वेव्हफ्रंट वरचा स्वतःला सोर्स ऑफ लाईट समजतो आणि ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेव्हलेट्स इमिट करतो. पण हे वेव्हलेट्स फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये इफेक्टिव्ह असतात, म्हणून फक्त फॉरवर्ड वेव्हलेट्स काढायचे, बॅकवर्ड वेव्हलेट्स काढायचे नाहीत. आणि नवीन पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट ड्रॉ करताना काय करायचं ठरलंय, या सगळ्या वेव्हलेट्सना एकच सरफेस असा असला पाहिजे जो टँजेन्शियल आहे. या सगळ्या वेव्हलेट्सना टँजेन्शियल असणारा एक सरफेस कोण आहे, ए डॅश बी डॅश, बरोबर का. कोण आहे, ए डॅश बी डॅश. आता म्हणायचं की हा जो काय वेव्हफ्रंट होता ए बी, तो ए डॅश बी डॅश ला पोहोचला. समजतंय का. सो बघा, वेव्हफ्रंट आधी इथं होता ए बी ला, आता कुठं पोहोचला, ए डॅश बी डॅश. मग हा समजा तुमचा वेव्हफ्रंट ए बी आणि हा तुमचा वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश. जो आधी इथं होता तो आता कुठं पोहोचला, इथं पोहोचला, बरोबर का. हाच प्लेन वेव्हफ्रंट आपण इथं ड्रॉ केलेला आहे, फक्त दिसताना तो लाईन म्हणून दिसतोय, कारण तुम्ही त्याला समोरून बघताय. समजतंय का. हाच प्लेन वेव्हफ्रंट आपण इथं ड्रॉ केलेला आहे, हाच प्लेन वेव्हफ्रंट ए बी आणि हा ए डॅश बी डॅश. पण दिसताना तो काय दिसतोय, आम्हाला स्ट्रेट लाईन दिसतोय. आणि ऍक्च्युअली इथं जे काय वेव्हलेट्स असणार आहेत ते हेमिस्फिअर्स असणार आहेत, पण ते हेमिस्फिअर दिसताना काय दिसत आहेत, सेमी सर्कल्स दिसत आहेत. समजतंय का. आणि त्या सगळ्या वेव्हलेट्सना जो काय टँजेन्शियल सरफेस आहे, दॅट इज द न्यू पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट, बरोबर. आता याच्या पुढे जर तुम्ही त्याला विचारलं ल्युजनला, आता याच्या पुढे लाईट कशी जाते, परत तो काय म्हणणार, आता हा नवीन वेव्हफ्रंट, या वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉईंट स्वतःला काय अज्युम करणार, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. परत छोटे 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 वेव्हलेट्स तुम्ही याच्या समोर ड्रॉ करा, परत त्याला टँजेन्शियल सरफेस ड्रॉ करा, वेव्हफ्रंट अजून पुढे गेला. परत प्रत्येक पॉइंट ऑन दी वेव्हफ्रंट काय करणार, स्वतःला सोर्स ऑफ लाईट समजणार. परत आम्ही इथं सेकंडरी वेव्हलेट्स ड्रॉ करणार, बरोबर का. परत त्याला एक टँजेन्शियल सरफेस, असं करत 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 वेव्हफ्रंट पुढे गेला. मला सांगा, वेव्हफ्रंट ए बी चा वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश झाला. आता ए डॅश बी डॅश वरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला काय समजणार, आय एम अ सोर्स ऑफ लाईट, आय एम अ सोर्स ऑफ लाईट असं समजणार. आणि तो परत स्वतःचे काय करणार, सेकंडरी वेव्हलेट्स इमिट करणार. इन दिस वे द प्रोपागेशन ऑफ लाईट कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ ह्युजन्स प्रिन्सिपल. समजतंय का. ह्युजन्स प्रिन्सिपल आम्हाला लिहायला सांगतात, एक्सप्लेन करायला सांगतात, आणि यात नक्की त्यानं कुठले कुठले पॉइंट सांगितले होते याच्यावरती बेस्ड एमसीक्यू विचारतात. लक्षात आलं आम्हाला हे. सो ही डायग्राम ड्रॉ करून घ्या, प्रोपागेशन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट वाली. प्लेन वेव्हफ्रंट पुढे कसा गेला, इनिशियल पोझिशन ए बी होती, फायनल पोझिशन ए डॅश बी डॅश. पेननीच ड्रॉ करा, पेन्सिल वगैरे वापरत बसू नका. प्रोपागेशन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. Propagation of plane wavefront. How plane wavefront travels from one place to another. पहिल्यांदा ए बी वेव्हफ्रंट ड्रॉ करा, मग काही सेमी सर्कल्स ड्रॉ करा. पाहिजे तेवढे सेमी सर्कल्स ड्रॉ करू शकताय, काही अडचण नाही, फक्त प्रत्येकाची रेडियस सेम पाहिजे. आणि या सगळ्या सेमी सर्कल्स ना, ऍक्च्युअली हेमिस्फिअर्स ना, एक टँजेन्शियल सरफेस ड्रॉ करा. दॅट विल गिव्ह द न्यू पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश. सो पुढे गेला वेव्हफ्रंट. असं तो ऑलवेज थोडा 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 पुढे पुढे जात राहील. झालं का. वेव्हफ्रंट आफ्टर टाइम टी म्हटलंय बघा इथे.
टी एवढ्या टाइम नंतर व्हीटी एवढं डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाइम, व्हीटी एवढं डिस्टन्स तो वेव्ह फ्रंट पुढे गेलेला असतो. डन. हा चला पुढे. हे ड्रॉ करा. प्रोपागेशन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. पहिल्यांदा ऑब्झर्व करा. मी पण ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. असं आहे का बघा. पहिल्यांदा जरा एकदा ऑब्झर्व करा. चेक करा. स्पेरिकल वेव्ह फ्रंट कसा प्रोपागेट होतो. समजा इनिशियली स्पेरिकल वेव्ह फ्रंट इथं आहे. इनिशियली स्पेरिकल वेव्ह फ्रंट इथं आहे AB. ओके. आता काय करणार. यातला प्रत्येक पॉईंट स्वतःला काय समजणार. आय एम अ सोर्स ऑफ लाईट. आणि टी एवढ्या टाइम साठी ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये काय करणार तो वेव्हलेट्स इमिट करणार. बरोबर का. मी आता प्रत्येक पॉईंट कुठलाही पॉईंट घेऊ शकतो. मला काय अडचण नाही. मला हा पॉईंट घ्यायचा आहे. हा पॉईंट घेतला तर तो सुद्धा ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये असे वेव्हलेट्स इमिट करणार. समजतंय का. ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेव्हलेट्स इमिट केले म्हणजे वेव्हज इमिट केल्या. यानं आता ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेव्हज इमिट केल्या. इथं केली ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेव्हज इमिट केल्या. हे छोटे छोटे असे स्पेरिकल वेव्ह फ्रंट मिळायला चालू होतील. छोटे छोटे स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणजेच वेव्हलेट्स. छोटे छोटे स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणजेच वेव्हलेट्स. असे पाहिजे तेवढे वेव्हलेट्स तुम्ही ड्रॉ करून घ्या. या सगळ्या वेव्हलेट्सना टँजेन्शियल सरफेस ड्रॉ करा. या सगळ्या वेव्हलेट्सना टँजेन्शियल सरफेस ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला नवीन पोझिशन ऑफ वेव्ह फ्रंट मिळते बघा. मिळाली का बघा. सो हा झाला न्यू स्पेरिकल वेव्ह फ्रंट. आधी स्पेरिकल वेव्ह फ्रंट होता AB. आता काय झाला A', B'. झाला का A', B'. ड्रॉ करून घ्या. अशा वेव्ह नॉर्मल पण ड्रॉ करू शकता. वेव्ह नॉर्मल कशी पाहिजे. वेव्ह फ्रंटला परपेंडिक्युलर. या असतील तुमच्या वेव्ह नॉर्मल्स. या असतील तुमच्या वेव्ह नॉर्मल्स. त्यांनी इथे दाखवलेले आहेतच. या वेव्ह नॉर्मल्स आहेत. याची पुढे पण ड्रॉ करा चालेल. हीच वेव्ह नॉर्मल पुढे गेलीये. हीच वेव्ह नॉर्मल अशी पुढे गेलीये. अँड सो ऑन. किंवा रे ऑफ लाईट. वेव्ह नॉर्मल म्हणा किंवा रे ऑफ लाईट. समजायला लागले ना तुम्हाला हे. कन्स्ट्रक्शन ऑफ वेव्ह फ्रंट विथ द हेल्प ऑफ ह्युजेन्स वेव्ह थेरी. ही डायग्राम पुसूया. Propagation of spherical wavefront. How the spherical wavefront propagates. टी एवढ्या टाइम नंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जाईल. VT. स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड ऑफ लाइट इन द गिवन मीडियम इंटू टाइम. झालं. बर जायचं का पुढे. आता नेक्स्ट पॉईंट बघा काय. प्रोपागेशन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट झालं. प्रोपागेशन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट झालं. लाईट पुढे कशी जाते हे तर ह्युजननं व्हेरी इझिली एक्सप्लेन केलं. आता ह्युजनला आम्ही सांगितलं एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय सांगितलं आम्ही. एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. डायग्राम तुम्ही समजून घ्यायची आणि मग ड्रॉ करायचे. डायरेक्टली ड्रॉ करू नका. ओके. अदरवाईज ऐनवेळी स्वतःला ड्रॉ करता येणार नाही. सो हेडिंग द्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऍट द प्लेन वेव्ह फ्रंट. तिथल्या ब्रॅकेटमध्ये बोर्ड डेरिवेशन म्हणून. हे डेरिवेशन तुम्हाला बोर्डला विचारू शकतात. एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट युझिंग द ह्युजन्स प्रिन्सिपल. क्वेश्चन कसा असतो. एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट युझिंग ह्युजन्स प्रिन्सिपल.
रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऍट प्लेन सरफेस, ब्रॅकेटमध्ये बोर्ड डेरिव्हेशन म्हणा, लिहा त्याच्यामध्ये. टू प्रूव्ह द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, टू प्रूव्ह द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, टू प्रूव्ह द रिफ्लेक्शन ऑफ लाईट we have to prove the reflection of light. लाईटचं रिफ्लेक्शन प्रूव्ह करा म्हणजे नक्की काय प्रूव्ह करा? जे ऑब्झर्व झालंय ते प्रूव्ह करा. काय ऑब्झर्व झालेलं आहे? ऑब्झर्व आम्हाला असं झालेलं आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, असं आम्हाला ऑब्झर्व झालेलं आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं आम्हाला ऑब्झर्व झालेलं आहे. बघू आपण कुठे आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, कुठे आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. पण प्रूव्ह तर काय करायचं आहे आम्हाला? अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. सो टू प्रूव्ह द रिफ्लेक्शन ऑफ लाईट वी हॅव टू प्रूव्ह दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू आम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे? अँगल ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचं आहे सर. बर हा, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचं आहे. तुम्ही दोघं लक्ष द्या रे समोर, बोलत बसू नका ऑप्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आम्हाला इक्वल प्रूव्ह करायचा आहे, बरोबर. सो आता पहिल्यांदा आपण काय करूयात, ही जी काय डायग्राम आहे ही डायग्राम आपण स्वतः ड्रॉ करायचा प्रयत्न करूयात. ओके, कशी डायग्राम ड्रॉ करावी लागेल जरा चेक करा. मी काय काय करणार बघा, मी एक प्लेन सरफेस ड्रॉ करणार. ओके, मी एक प्लेन सरफेस ड्रॉ करणार, याच्यावरती एक इन्सिडेंट रे मला ड्रॉ करायचा आहे. हा इन्सिडेंट रे ड्रॉ करताना जितका तिरका घेता येईल तितका तिरका घ्या, जितका तिरका घेता येईल तितका तिरका घ्यायचा आहे. ओके, सो दॅट सफिशियंट अमाऊंट ऑफ स्पेस क्रिएट होईल बाकीच्या गोष्टी ड्रॉ करण्यासाठी. ओके, मी आता याला इथं घेतो. ओके, एकदा ऑब्झर्व करा. हा झाला आमचा इन्सिडेंट रे. हा काय झाला? इन्सिडेंट रे. पण इन्सिडेंट रे ला करस्पॉन्डिंग इन्सिडेंट वेव्हफ्रंट असेल. मग अजून एक इन्सिडेंट रे घेतो मी, अजून एक इन्सिडेंट रे असा मी घेतोय. अजून एक इन्सिडेंट रे घेतला, या इन्सिडेंट रेज ना करस्पॉन्डिंग एक इन्सिडेंट वेव्हफ्रंट असेल. हा आहे आमचा इन्सिडेंट वेव्हफ्रंट. हा काय आहे? इन्सिडेंट वेव्हफ्रंट. इन्सिडेंट वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर काय असतील? इन्सिडेंट रेज असतील. इन्सिडेंट वेव्हफ्रंट हा झाला इन्सिडेंट वेव्हफ्रंट. या इन्सिडेंट वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर काय असेल? इन्सिडेंट रे असेल. सो हे सगळे इन्सिडेंट रे असणार आहेत. इथं ते या बाउंड्रीला येऊन धडकणार आहेत आणि या बाउंड्रीला परत धडकल्यानंतर रिफ्लेक्ट होऊन निघून जाणार आहेत. ओके, सो हा इन्सिडेंट रे समजा आधी इथं होता. हा इन्सिडेंट रे समजा आधी इथं होता. या पॉइंट्सना काहीतरी नावं देऊयात, MN. हा इन्सिडेंट रे ज्यावेळी इथं होता, हा इन्सिडेंट रे ज्यावेळी इथं होता त्यावेळी हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट इथं होता. या इन्सिडेंट वेव्हफ्रंटला नाव देऊयात आपण MN. ओके, या इन्सिडेंट वेव्हफ्रंटला नाव देऊयात MN. हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट असा पुढं 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 ट्रॅव्हल होत या बाउंड्रीला येऊन धडकला. पहिल्यांदा कोण येऊन धडकणार? M की N? पहिल्यांदा कोण येऊन धडकणार? M. आणि मग त्यावेळी N अजून इथंच आहे. याला मीडियम 1 म्हणूयात, याला मीडियम 2 म्हणूयात. मीडियम 2 मध्ये जायचं काय कारण नाहीये, आम्हाला रिफ्लेक्शन करायचंय, त्यामुळे मीडियम 2 चा काय असं संबंधच नाहीये. ओके, सो हा वेव्हफ्रंट आमचा इथं पोहोचला. या वेव्हफ्रंटला, इथं पोहोचलेल्या वेव्हफ्रंटला आपण नाव देऊयात AB. हा आमचा जो काय इन्सिडेंट वेव्हफ्रंट होता तो आता इथं पोहोचला. म्हणजे इथं पॉइंट A आला, इथं पॉइंट B आला. हा आमचा इन्सिडेंट वेव्हफ्रंट आहे. वेव्हफ्रंटला वेव्ह नॉर्मल किंवा रे ऑफ लाईट हा परपेंडिक्युलर असतो, बरोबर. आता B ला पोहोचलेला जो काय रे आहे तो अजून इथंच आहे आणि A ला पोहोचलेला वेव्ह A चा जो काय रे आहे, A चा जो काय रे आहे हा ऑलरेडी बाउंड्रीला टच झालाय. हा ऑलरेडी बाउंड्रीला टच झालेला आहे. A बाउंड्रीला टच झालेला असल्यामुळे A रिफ्लेक्ट व्हायला चालू होणार. A रिफ्लेक्ट व्हायला चालू होणार, पण B अजून रिफ्लेक्ट वगैरे काही कारणच नाहीये, तो अजून पुढं 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 जातच राहणार. समजतंय का? B मात्र अजून पुढं 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 जातच राहणार. आता A चं रिफ्लेक्शन तर चालू झालंय, म्हणजे A ना आता सेकंड मीडियम मध्ये जायचंय की पहिल्या मीडियम मध्ये रिफ्लेक्ट व्हायचंय? पहिल्या मीडियम मध्ये रिफ्लेक्ट व्हायचंय.
ह्युजन काय म्हणतोय, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट शुड बिहेव ऍज इफ इट इज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मग हा ए जो काय आहे याचं रिफ्लेक्शन तर चालू झालंय, त्यामुळं ए स्वतःला काय समजतो, मी आता सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे असं समजतो, मी सुद्धा एक सोर्स ऑफ लाईट आहे असं समजतो, पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. सो आता हा पहिल्या मीडियम मध्ये रिफ्लेक्ट व्हायला चालू होतो. जेवढ्या टाइम मध्ये बी सी ला पोहोचणार आहे, या पॉइंटला नाव देऊयात आपण सी, जेवढ्या टाइम मध्ये पॉइंट बी सी ला पोहोचतोय, मग हे डिस्टन्स समजा आपण लिहिलं व्हीटी, हे डिस्टन्स किती घेतलं आपण व्हीटी, तेवढ्या टाइम मध्ये ए रिफ्लेक्ट व्हायला चालू होईल ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये. मीडियम चेंज झालंय का, रिफ्लेक्शन मध्ये मीडियम चेंज होतंय का, नाही, त्यामुळे स्पीड चेंज होणार आहे का, नाही. त्यामुळे जेवढ्या टाइम मध्ये बी टू सी डिस्टन्स कव्हर झालंय तेवढ्या टाइम साठी एचं रिफ्लेक्शन चालू झालं असणार. अरे पण एचं रिफ्लेक्शन हे पहिल्याच मीडियम मध्ये आहे, त्यामुळं स्पीड पण नाही चेंज झाला, त्यामुळं स्पीड पण नो चेंज, टाइम पण नो चेंज, म्हणजे डिस्टन्स पण नो चेंज. सो बी टू सी जे डिस्टन्स आहे, बी टू सी डिस्टन्स असणार व्हीटी, स्पीड इंटू टाइम, तेवढंच डिस्टन्स तुम्ही कंपास मध्ये घ्यायचं आणि एक हेमिस्फेरिकल वेव्हफ्रंट ड्रॉ करायचा जो ए पासून रिफ्लेक्ट झालेला आहे. मग हे बी टू सी डिस्टन्स जर मी कंपास मध्ये घेतलं तर आम्हाला एक स्फिअर ड्रॉ करावा लागेल. या ऑल पॉसिबल डायरेक्शन्स ना एचं रिफ्लेक्शन झालेलं असेल, ए इथं पण पोहोचला असेल, ए इथं पण पोहोचला असेल, ए इथं पण पोहोचला असेल, इथं पण, इथं पण, इथं पण, ए ऑल पॉसिबल डायरेक्शन्स ना पोहोचला, ए रिफ्लेक्ट व्हायला चालू झाला. हे समजलं का तुम्हाला, लक्षात आलं इथंपर्यंत? ए कुठं कुठं पोहोचला, या स्फिअर वरच्या ऑल पॉसिबल डायरेक्शन्स ना ए पोहोचला, ए जर रिफ्लेक्ट व्हायला चालू झाला, कारण ए काय होता, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट होता, ए काय होता, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट होता, त्यामुळं ए ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये रिफ्लेक्ट झाला. फक्त मला सांगा की हे जे काही पॉइंट ए ला आम्ही हेमिस्फिअर ड्रॉ केलाय, त्या हेमिस्फिअरची रेडियस किती असणार, बी टू सी जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि इथे एक हेमिस्फिअर ड्रॉ करायचा, ए ला सेंटर ऍझ्युम करून बी टू सी जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि एक हेमिस्फिअर ड्रॉ करायचा. बरोबर. आता मला सांगा, एकदा आम्हाला वेवलेट्स मिळाले, वेवलेट्स मिळाल्यानंतर आम्ही काय करायचंय, बी सी ला पोहोचलाय, ए आता या ऑल पॉसिबल पोझिशन्सना पोहोचलाय, ए कुठं कुठं पोहोचलाय, या ऑल पॉसिबल पोझिशन्सना पोहोचलाय, बी सी ला पोहोचलाय. मग न्यू पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट ड्रॉ करण्यासाठी पॉइंट सी मधून एक टँजंट ड्रॉ करायची, पॉइंट सी मधून काय करायची, या हेमिस्फिअरला एक टँजंट ड्रॉ करायची. या हेमिस्फिअरला एक टँजंट ड्रॉ केली की ती टँजंट कुठं इंटरसेक्ट होते बघायची, या हेमिस्फिअरला एक टँजंट ड्रॉ करायची आहे आपण, मग ती टँजंट कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट होते बघायची. ओके, आणि तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करायचा. सो मी आता काय करणार, एक टँजंट ड्रॉ करणार या हेमिस्फिअरला आणि चेक करणार ही टँजंट या हेमिस्फिअरला कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट होतीये. ही टँजंट मुद्दाम मी काय करतो, डॉटेड लाईन अशी दाखवतो. ही जी काय टँजंट आहे पॉइंट सी मधून या हेमिस्फिअरला ड्रॉ केलेली एक टँजंट अशी मिळेल, बरोबर ती पॉइंट बी च्या लेवललाच मिळाले पाहिजे, इंटरसेक्ट व्हायला पाहिजे जॉमेट्रीचा विचार केला तर. सो हा झाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टँजंट अँड द वेवलेट ऑफ ए. ए न दिलेला जो काय वेवलेट आहे त्याला इंटरसेक्ट होणारी ही टँजंट. पण टँजन्शियल सरफेस जो काय असतो तो काय असतो, न्यू पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट असतो. म्हणजे असं झालं का बघा, हा ए आम्हाला इथं ड्रॉ केला पाहिजे, याचा अर्थ असा निघतो की बघा हा जो काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला कोणाचा, ए या ऑल पॉसिबल डायरेक्शन्स ना आहे, ए या ऑल पॉसिबल पोझिशन्स ना किंवा डायरेक्शन्स ना आहे, पण नक्की त्यातलं कुठल्या पॉइंटला आम्ही ए मार्क केला पाहिजे, ए पुढे कुठं गेला असं विचारायचं आहे आम्हाला. तर तो पुढे कुठे गेला, तर तो पुढे या पॉइंटला आला म्हणायचं. पॉइंट सी मधून या सेकंडरी वेव्हफ्रंटला किंवा सेकंडरी वेवलेटला एक टँजंट ड्रॉ केली, ही टँजंट या हेमिस्फिअरला इथं इंटरसेक्ट झाली, म्हणजे हा जो ए होता तो इथं पोहोचला, म्हणजे ए नक्कीच पुढं कसं जाणार आहे, ए नक्कीच पुढं असा जाणार आहे, ए नक्कीच पुढं असा जाणार आहे. म्हणजे ए इथं आला, पॉइंट ए ला येऊन तो रिफ्लेक्ट व्हायला चालू झाला ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये. जोपर्यंत बी सी ला पोहोचला
तोपर्यंत ए ऑल पॉसिबल डायरेक्शन्स ना होता या वेवफ्रंटला एक टँजेन्शियल सरफेस आम्ही ड्रॉ केला पॉइंट सी मधनं. ओके, म्हणजे हा झाला सीडी झाला रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. इन्सिडेंट वेवफ्रंट कोण होता? एबी. सीडी काय झाला? रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. सीडी जर रिफ्लेक्टेड वेवफ्रंट असेल आणि ए चा जो काय रे आहे, ए चा रे इथं आलाय, इथनं असा तो पुढे गेलाय. झाला का बघा? हा रे रिफ्लेक्ट झालेला दिसला का तुम्हाला? जॉमेट्री समजायला लागली का कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे? हा इन्सिडेंट रे झाला आणि हा कोण झाला? रिफ्लेक्टेड रे. बरोबर. हा इन्सिडेंट वेवफ्रंट झाला एबी आणि हा रिफ्लेक्टेड वेवफ्रंट झाला सीडी. हा झाला रिफ्लेक्टेड वेवफ्रंट सीडी. हाच रिफ्लेक्टेड वेवफ्रंट सीडी जो काय आहे त्याला करस्पॉन्डिंग हा ए वाला रे आणि हा सी वाला रे. ओके, हा असेल तुमचा सी वाला रे. सो चेक करा, त्यातल्या कुठल्याही एका रेचा विचार करा. एम ए रेचा विचार करूयात आपण. एम ए रे हा झाला इन्सिडेंट रे आणि ए डी रे झाला रिफ्लेक्टेड रे. झाला का? समजतंय? इथपर्यंत लक्षात आलं? आता आपण परत मागच्या डायग्राम मध्ये हेच सगळं मी ड्रॉ केलेलं आहे, फक्त तिथं जो काय हेमिस्फिअर आहे तो अगदीच प्रॉपरली ड्रॉ केलेला आहे. ओके, हेच सगळं आहे. मागं जे ड्रॉ केलं होतं तेच सगळं आहे. यातलं मला सांगायचं आता तुम्ही एबी कोण आहे? एबीचं नाव काय? हा, व्हॉट इज एबी? इन्सिडेंट वेवफ्रंट. व्हॉट इज एबी? इन्सिडेंट वेवफ्रंट. व्हॉट इज सीडी? करेक्ट, रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. व्हॉट इज सीडी? रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. व्हॉट इज एक्स ए? इन्सिडेंट रे. व्हॉट इज एक्स ए? इन्सिडेंट रे. व्हॉट इज ए वाय? व्हॉट इज ए वाय? रिफ्लेक्टेड रे. बरोबर. हा जो काय हेमिस्फिअर दिसतोय, हा हेमिस्फिअर, या हेमिस्फिअरची रेडियस किती असली पाहिजे? डिस्टन्स बीसी इतकी असली पाहिजे. डिस्टन्स बीसी किती असणार आहे? स्पीड इंटू टाइम. आलं का लक्षात? तसंच डिस्टन्स एडी किती असणार आहे? स्पीड इंटू टाइम. समजतंय? डिस्टन्स बीसी पण स्पीड इंटू टाइम असणार आणि डिस्टन्स एडी पण किती असणार? स्पीड इंटू टाइम. ओके, इथपर्यंत लक्षात आलं आम्हाला. आता आम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स दाखवायचा आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन दाखवायचा आहे. ही झाली नॉर्मल. सरफेसला परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय? नॉर्मल. आता जरा ऑब्झर्व करा, लिहायला नंतर डायग्राम ड्रॉ करायला वेळ देतो नंतर. पहिल्यांदा ऑब्झर्व करा ही डायग्राम, काही गडबड करू नका. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. इन्सिडेंट रेनं नॉर्मल बरोबर केलेला अँगल म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडन्स. आठवतंय का? इन्सिडेंट रेनं नॉर्मल बरोबर केलेला अँगल म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडन्स. का सरफेस बरोबर केलेला अँगल? सरफेस बरोबर केलेल्या अँगलला ग्लान्सिंग अँगल म्हणतात. काय म्हणतात? ग्लान्सिंग अँगल. अँगल ऑफ इन्सिडन्स पाहिजे आहे. ही झाली तुमची नॉर्मल. एन म्हणजे नॉर्मल. ओके, सो या नॉर्मल लाईन बरोबर इन्सिडेंट रेनं केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडंट आणि या नॉर्मल लाईन बरोबर रिफ्लेक्टेड रेनं केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शनला स्मॉल आर म्हणूयात किंवा कॅपिटल आर म्हणायचं असेल कॅपिटल आर, काही चालेल, काही अडचण नाही. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन तुम्हाला इक्वल प्रूव्ह करायचा आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? इक्वल. त्यासाठी आपण दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करणार. दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करून, सिमिलॅरिटीची टेस्ट वापरून दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करून त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत असं दाखवायचं आणि त्यातला एक करस्पॉन्डिंग अँगल आय आहे म्हणून सांगायचं आणि दुसरा करस्पॉन्डिंग अँगल आर आहे म्हणून सांगायचं. आता पहिलं काम आहे कुठले दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे. तो ते जे काही दोन ट्रायंगल्स आहेत बघा, काही लिहून घेऊ नका, पहिल्यांदा फक्त ऑब्झर्व करा. कन्सिडर ट्रायंगल म्हणायचं ए बी सी. कन्सिडर ट्रायंगल ए बी सी अँड आता चेक करा ए बी सी हा जर सिक्वेन्स वापरला असेल तर दुसऱ्या ट्रायंगलचा सिक्वेन्स सी डी ए असला पाहिजे. थोडासा विचार करा, कारण सिक्वेन्स ऑफ ए बी सी आणि त्याला करस्पॉन्डिंग सिक्वेन्स ऑफ सी डी ए असा असेल की नाही? समजतंय का? सो दुसऱ्या ट्रायंगलचा सिक्वेन्स काय घेतला पाहिजे? एडीसी म्हणू नका, एडीसी म्हणू नका, काय म्हटलं पाहिजे? सी डी ए म्हटलं पाहिजे. अँड सेकंड ट्रायंगल इज सी डी ए. कारण करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल दाखवायचे असतील तर तुम्हाला ट्रायंगल्स लिहिताना प्रॉपर सिक्वेन्स मध्येच लिहायचे असतात.
या दोन ट्रायंगल्सना मी इक्वल प्रूव्ह करणार आहे किंवा सिमिलर प्रूव्ह करणार आहे. मला सांगा डिस्टन्स बीसी आणि डिस्टन्स एडी सेम आहे की नाही. मग पहिल्यांदा तर लिहिणार की साइड बीसी इज इक्वल टू किंवा डिस्टन्स बीसी इज इक्वल टू, सर जेवढ्या टाइम मध्ये बीसी ला पोहोचलाय तेवढ्या टाइम मध्ये त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय स्पीड इंटू टाइम. अरे तेवढंच डिस्टन्स ए न पण ट्रॅव्हल केलंय स्पीड इंटू टाइम. सो डिस्टन्स बीसी इक्वल टू डिस्टन्स एडी पहिला. सेकंड साइड एसी कॉमन आहे. याची साइड एसी बघा एबीसी ट्रायंगल आणि सीडीए ट्रायंगल साइड एसी कॉमन साइड सीए कॉमन. सो मी म्हणता नाही तर काय म्हणणार एसी इज इक्वल टू कॉमन साइड. एसी काय आहे कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगलची. हा अँगल 90 आहे हा अँगल 90 आहे का. सो अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल सीडीए जर तीन गोष्टी आम्ही इक्वल आहेत अशा प्रूव्ह केल्या तर दोन ट्रायंगल आयडेंटिकल होतात. दोन गोष्टी इक्वल प्रूव्ह केल्या तर ट्रायंगल सिमिलर होऊ शकतात. तीन अँगल इक्वल आहेत असं प्रूव्ह केलं तर ट्रायंगल सिमिलर होऊ शकतात. तीन साइड्स इक्वल आहेत असं प्रूव्ह केलं तर ट्रायंगल इक्वल होतात. ओके. सो आता आपल्याला काय इक्वॅलिटीची टेस्ट नको आहे. आता तुम्ही हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हटले तरी सुद्धा इनफ आहे. पण आपल्याला माहित आहे की हे दोन्ही ट्रायंगल्स एक्झॅक्टली इक्वल आहेत कारण दोन साइड्स आणि एक अँगल. दोन साइड्स इक्वल आहेत आणि एक अँगल इक्वल आहे. सो these triangles must be exactly equal triangles. So therefore म्हणणार मी triangle ABC is exactly equal to triangle ABC ला सिक्वेन्स सांगा मला काय आहे. इकडे बघून सांगा. हा ABC ला सिक्वेन्स काय आहे CDA बरोबर. हे दोन ट्रायंगल्स आम्ही इक्वल प्रूव्ह केले. आता काहीतरी करून या दोन ट्रायंगल्स मध्ये आय आणि आर आणला पाहिजे. मग पहिल्यांदा बघा मी काय काय करतोय. हा आर दिसतोय मला मग हा आपोआप 90 मायनस आर असणार. हा आर दिसतोय हा किती असणार 90 मायनस आर. अरे हा 90 मायनस आर हा 90 तर हा किती आर. हा किती असेल आर असेल. समजलं इथपर्यंत. हा आर 90 मायनस आर हा 90 मायनस आर हा 90 तर हा आर. सो इथं मी आर मार्क केला. आता या आय चा विचार करा. हा आय हा 90 मायनस आय बघा. हा आय हा 90 मायनस आय हा 90 मायनस आय मग हा किती असेल चेक करा. हा आय हा 90 मायनस आय मग हा किती असेल परत एकदा आय म्हणजे हा परत एकदा आय झाला. आता मला आय इक्वल टू आर प्रूव्ह करायचा आहे. आय साठी मला काय सिक्वेन्स लिहावा लागेल. आय साठी BAC बरोबर. अँगल BAC हा सिक्वेन्स लिहावा लागेल. म्हणजे असं आहे का बघा अँगल BAC बरोबर. मग BAC ला करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे ना DCA. सो ह्या ट्रायंगलच्या इक्वॅलिटीवरनं मी करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल प्रूव्ह केले. काय BAC. देअरफॉर अँगल BAC मस्ट बी इक्वल टू अँगल DCA. आणि पण DCA कोण आहे BAC कोण आहे सांगा पहिल्यांदा. BAC कोण आहे आय. BAC कोण आहे आय. मग DCA कोण आहे आर. समजतंय का. ट्रायंगलच्या इक्वॅलिटीवरनं अँगल्स इक्वल प्रूव्ह केले. अरे पण ते इक्वल अँगल्स कोण निघाले. एक आला आय आणि दुसरा कोण आला आर. सो इन दिस वे ह्युजन हॅज प्रूव्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट इन हिज सायंटिफिक पेपर. कसं प्रूव्ह केलं होतं कळालं. ह्युजननं काय केलं होतं रिफ्लेक्शन प्रूव्ह करायसाठी. समजतंय. सो आता ही समोरची डायग्राम आणि हे एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. 2 मिनिटं 3 मिनिटं तुम्हाला वेळ देतो. लिहा पटपट.
पहिलं काम असेल डायग्राम ड्रॉ करणं आणि दुसरं काम असेल प्रूफ लिहिणं. आधीच प्रूफ लिहायचं नाही. फर्स्ट थिंग इज डायग्राम. डायग्राम ड्रॉ करताना हा रे बघा, तुम्हाला गंमत सांगतो. डायग्राम ड्रॉ करताना तुम्हाला अडचण काय आहे ते सांगतो. तुम्ही काय करता सांगतो. तुम्ही अशी एक स्ट्रेट लाईन पहिल्यांदा ड्रॉ करता सरफेस, यात काही अडचण नाहीये. पण तुम्ही इन्सिडेंट रे असा ड्रॉ करता. इन्सिडेंट रे असा ड्रॉ केला की समजून घ्या की आता तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला जागा पुरणार नाही. कारण हे सगळं इथंच इन्सिडेंट, इथंच रिफ्लेक्ट, हे सगळं इथंच एकाच ठिकाणी सगळं काढावं लागतं. समजतंय का? त्यामुळे करावं काय लागतंय, हे जितकं तिरकं घेता येईल ना तितकं तिरकं घ्यायचं. समजतंय का? हा अँगल जितका लहान ठेवता येईल तितका लहान ठेवा. हे तिरकं ड्रॉ करायचं, इथं पण जरा स्पेसिंग द्यायचं, हे लांब जाऊन कुठेतरी धडकेल इकडं असं बघायचं. सो याला बेंड करा. हा अँगल जितका कमीत कमी ठेवता येईल तितका कमीत कमी ठेवा. अँगल ऑफ इन्सिडेंट जितका मोठा करता येईल तेवढा मोठा करा. हा आय जितका मोठा करता येईल, मोर दॅन 45 वगैरे ठेवा. तो 45 पेक्षा जास्तच ठेवा, कमी करू नका, अडचण येते. आणि हे डिस्टन्स एडी सुद्धा जरा जास्त ठेवा, कारण ते जवळ घेतलं की अगदी छोटीशी डायग्राम ड्रॉ, अगदी छोटीशी जागा क्रिएट होते आणि त्यात हे सगळं लिहिणं पॉसिबल होत नाही. मग आय आर वगैरे करा पटपट. हे सुद्धा लिहा. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट, हे सगळं लिहा. ट्रायंगल्स इक्वल प्रूव्ह करणे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल दाखवणे आणि ट्रायंगलच्या आत आय आणि आर मॅनेज करायचे. आय 90 मायनस आय आय, तसंच आर 90 मायनस आर आणि आर. एमसीक्यूज मध्ये आम्हाला इन्सिडेंट वेव्हफ्रंट देतात, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट विचारतात कसा दिसेल. त्याचं लॉजिक याच प्रिन्सिपल वरती बेस्ड आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स असतात.
दिसते मागून डायग्राम नाही? चेक करा, क्लिअर तर काढलेलं आहे मी सगळं, काहीही ओव्हरलॅप नाहीये. डेरिवेशन आहे, सो हेन्स प्रूव्ड पण म्हणू शकता तुम्ही. पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करा आणि मग डेरिवेशन लिहा, तसंच करायचं आहे ते. आणि हेही लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला डेरिवेशन करायला लावतील तेव्हा ऑलवेज पहिल्यांदा डायग्राम आणि पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ केल्यानंतरच तुम्ही ते डेरिवेशन लिहायचं असतं. काय काय मुलं लिहितात ऍज शोन इन दी अबो डायग्राम, वरती डायग्राम नसते. प्रश्न पडतो ना, कोणाचं बघून लिहिलंय का? साइड AB इक्वल टू साइड CB. अरे कुठं आहे AB, कुठं आहे CD? अख्खा पेपर वरती कुठे ABCD नसते, डायग्रामच नसते. डेरिवेशन असं पाठ करून नसते जायचं, डायग्राम ड्रॉ करा. काय तुम्हाला ABCD नावं बदलायचे बदला, मनाची नावं द्या. फक्त दोन ट्रायंगल इक्वल प्रूव्ह करणं, दोन अँगल इक्वल प्रूव्ह करणं आणि ते दोन्ही अँगल्स त्यातला एक आय आहे एक आर आहे हे सांगणं. समजलं? मी कसं लक्षात ठेवतो डेरिवेशन? मला प्रिन्सिपल माहिती आहे, मी डायग्राम ड्रॉ करतोय, डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मला माहिती आहे की दोन ट्रायंगल्स इक्वल प्रूव्ह करायचे, दोन ट्रायंगल्स इक्वल प्रूव्ह करून दोन अँगल्स इक्वल प्रूव्ह करायचे आहेत. त्यातला एक अँगल आय आहे हे सांगायचं आणि दुसरा अँगल आर आहे हे सांगायचं. दॅट्स इट. असं प्रत्येक डेरिवेशनचं जे काय लॉजिक आहे असं मी लक्षात ठेवलेलं आहे आणि ऐनवेळी मी डेरिवेशन करू शकतोय, पाठ काहीच करत नाहीये. सो सेम तुम्ही फॉलो करा. झालं? जायचं पुढं? मागं पडला असाल तर याचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुप वरती नंतर पाठवतो. पुढे चला आता. ओके, एक सेकंड, स्क्रीन रिस्पॉन्ड होत नाहीये. बस झालंय तुमचं इथपर्यंत? एक सेकंड बंद करून परत चालू.
Okay, online people, please tell me, are the voice and screen clear once again? Just reply me yes, no. Clear झाली का? ओके फाइन. सो रिफ्लेक्शन आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, आता हेडिंग द्या, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऍट द प्लेन बाउंड्री बिटवीन टू मीडिया. युजनला आता आम्ही सांगितलं की लाईटचं रिफ्रॅक्शन प्रूव्ह करा. काय सांगितलं आम्ही त्याला? की लाईटचं रिफ्रॅक्शन प्रूव्ह कर. ठीक आहे, त्याला आता आम्ही सांगितलंय की लाईटचं रिफ्रॅक्शन प्रूव्ह कर. इथं पण लिहा ब्रॅकेटमध्ये बोर्ड डेरिव्हेशन म्हणून. हे डेरिव्हेशन पण तुम्हाला बोर्ड मध्ये विचारू शकतात. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऍट द प्लेन बाउंड्री बिटवीन दी टू मीडिया. आता आम्हाला लाईटचं रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय? लाईटचं रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायचंय. ओके, सो लाईटचं रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात? रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे डिफाईन करूयात. ओके, सो सगळ्यात पहिला पॉइंट असा लिहा, रिफ्रॅक्शन. लिहा रिफ्रॅक्शन. लिहा द बेंडिंग ऑफ लाईट, the bending of light towards or away from normal, bending of light towards or away from normal while traveling from one medium to another, is called वगैरे पुढचं सगळं आहे, is called refraction. Is called refraction of light. Is called refraction of light. समजा हे मीडियम ऑप्टिकली रेअर आहे आणि हे मीडियम ऑप्टिकली डेन्स आहे. समजा की ही इन्सिडेंट लाईट आहे, ही नॉर्मल म्हणजे लाईन परपेंडिक्युलर टू द गिवन सरफेस. हा इन्सिडेंट रे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स. आता इथं जे मीडियम आहे ते डेन्सर मीडियम आहे, मग लाईट बेंड टुवर्ड्स नॉर्मल होते की अवे फ्रॉम नॉर्मल? वाटतंय का तुम्हाला? लाईट काय होते? अशी स्ट्रेट नाही जात, जशी आले तशी अशी स्ट्रेट नाही जात. ती काय होते? रेअर टू डेन्सर मीडियम जाताना लाईट काय होते? टुवर्ड्स नॉर्मल बेंड होते. झाली का? स्ट्रेट नाही गेली. डेन्सर मीडियम मध्ये लाईट काय होते? टुवर्ड्स डेन्सर मीडियम बेंड होते. आणि याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ड्रॉ करत चला माझ्या बरोबर. आणि सिमिलरली समजा तुम्ही रेअर मीडियम मधून लाईटला इन्सिडेंट करता, सॉरी डेन्सर मीडियम मधून लाईट इन्सिडेंट होतीये. हा बोलणं नको. डेन्सर मीडियम मधून लाईट रेअर मीडियम मध्ये इन्सिडेंट होतीये किंवा रेअर मीडियम वरती इन्सिडेंट होतीये. हा इन्सिडेंट रे झाला, ही नॉर्मल झाली. लाईट काय होणार? बेंड. सरळ तर जाणार नाही, ती काय होते? बेंड होते, एक तर टुवर्ड्स नॉर्मल किंवा अवे फ्रॉम नॉर्मल. पण आता हे मीडियम कसं आहे? रेअर आहे, त्यामुळे लाईट काय होणार? अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होणार. सो हा झाला इन्सिडेंट रे, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, ही झाली नॉर्मल, हा झाला रिफ्रॅक्टेड रे. रिफ्लेक्टेड नाही, हा कोण आहे? रिफ्रॅक्टेड रे. हा आहे रिफ्रॅक्टेड रे. नाव व्यवस्थित लिहा.
रिफ्लेक्टेड नाही, रिफ्रॅक्टेड, मीडियम चेंज झालंय, रिफ्रॅक्शन झालंय. हा इन्सिडंट रे, हा इन्सिडंट रे, हा पण इन्सिडंट रे, हा पण इन्सिडंट रे की नॉर्मल, हे कळतंय. समजा हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हा रेअरर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, हा डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, हा डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, हा रेअरर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. रिफ्रॅक्शन प्रूव्ह करा म्हणजे हे प्रूव्ह करा की लाईट किती अँगलनी बेंड होणार टुवर्ड्स नॉर्मल किंवा लाईट किती अँगलनी बेंड होणार अवे फ्रॉम नॉर्मल, हेच प्रूव्ह करायचं आहे. आणि हे प्रूव्ह करणं म्हणजेच स्नेल्स लॉ प्रूव्ह करणं. स्नेल्स लॉ, सायंटिस्टचं नाव आहे. स्नेल्स लॉ प्रूव्ह करायचा, रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायचं म्हणजे स्नेल्स लॉ प्रूव्ह करायचा. इथं पण आणि इथं पण दोन्हीकडे ऍप्लिकेबल आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. हे प्रूव्ह करावं लागतं. रिफ्रॅक्शन प्रूव्ह करा म्हणजे हे प्रूव्ह करावं लागतं. इथं पण तेच, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट म्हणजे पहिल्या मीडियम मधला अँगल तो आहे साइन आय डिवायडेड बाय दुसऱ्या मीडियम मधला अँगल म्हणजे साइन आर. पहिल्या मीडियम मधला अँगल इथं वरती लिहायचा, दुसऱ्या मीडियम मधला अँगल इथं खाली लिहायचा. सिक्वेन्स बघा, कुठला नंबर कुठं जातोय ते चेक करा. हे प्रूव्ह करणं, हे प्रूव्ह केलं की तुम्ही बेंडिंग ऑफ लाईट टुवर्ड्स नॉर्मल अवे फ्रॉम नॉर्मल प्रूव्ह करता. हे प्रूव्ह केलं की तुम्ही बेंडिंग ऑफ लाईट टुवर्ड्स नॉर्मल किंवा अवे फ्रॉम नॉर्मल प्रूव्ह करू शकता. बरोबर. आता मला सांगा, इथं थोडस आपण ऑब्झर्व करूयात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. सेकंड कोण आहे, डेन्सर की रेअरर? बोला मोठ्यानी. डेन्सर. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर हा मोर दॅन 1 असणार की लेस दॅन 1 असणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर हा मोर दॅन 1 असणार, लक्षात घ्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम जास्त असतो दॅन द रेअरर, त्यामुळे μ2 अपॉन μ1. याला काय लिहिता येतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, याला काय लिहिता येतं? μ2 अपॉन μ1 लिहिता येतं. काय लिहिता येतं याला? μ2 अपॉन μ1 लिहिता येतं. डेन्सरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम की रेअरर मीडियमचा? डेन्सरचा. बरोबर. कारण जितका रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तितका स्पीड ऑफ लाईट त्या मीडियम मध्ये कमी असतो. लोएस्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅक्यूमला आहे, तो किती आहे? 1. त्यामुळे व्हॅक्यूम मध्ये स्पीड काय आहे? हायएस्ट आहे. सो जितकं मीडियम डेन्स असेल तितका स्पीड ऑफ लाईट त्या मीडियम मध्ये काय असेल? स्लो असेल. आणि जितका रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल तितका स्पीड ऑफ लाईट गिवन मीडियम मध्ये जास्त असेल. सो इथं आम्ही काय लिहिलेलं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. याला तुम्ही ऍज पर द रिक्वायरमेंट असे लिहू शकता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. हा रेशो मोर दॅन 1 येणार आहे कारण हा डेन्सरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू रेअरर मेजर करतोय. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर करताना रेशो मोर दॅन 1 यायला पाहिजे. मग साइन आय अपॉन साइन आर, अँगल मोठा असेल तर साइन मोठा असतो. मग रेशो मोर दॅन 1 सॅटिस्फाय होण्यासाठी आय मोठा पाहिजे, आर लहान पाहिजे. समजतंय का? रेशो मोर दॅन 1 यायला पाहिजे. हे प्रूव्ह होण्यासाठी साइन आय मोठा पाहिजे साइन आर पेक्षा. अरे अँगल मोठा असला तरच साइन मोठा असतो, म्हणून हा अँगल मोठा आहे आणि हा अँगल छोटा आहे, हे प्रूव्ह होत आहे.
सो ही लाईट बेंडिंग टुवर्ड्स नॉर्मल ही प्रूव्ह झालं. चेक करा, समजतंय का? इथं लाईट रेअरर टू डेन्सर जेव्हा गेली तेव्हा टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाली, हे इथं प्रूव्ह होतंय. समजतंय का? म्हणजे या इक्वेशन पर्यंत जर आम्ही पोहोचलो, ह्युजन्सचं प्रिन्सिपल वापरून जर आम्ही या इक्वेशन पर्यंत पोहोचलो, तर आम्ही असं म्हणणार की ह्युजननं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट प्रूव्ह केलं. आलं का लक्षात? समजलं का मी काय काय बोललो? सो सिमिलरली आता इकडे चेक करा. मला सांगा, इथलं सेकंड मीडियम काय आहे? रेअर आहे की डेन्सर आहे? बोला तुम्ही आता. रेअर. हे मीडियम कसं आहे? रेअर. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअरर मीडियम विथ रिस्पेक्ट टू डेन्सर, मग ऍज पर द रिक्वायरमेंट याला असं लिहिता येतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर आहे ना, सेकंड मीडियम कुठला आहे? रेअर मीडियम आहे. सेकंड मीडियम आहे जे रेअर मीडियम आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर विथ रिस्पेक्ट टू डेन्सर, मग हा रेशो मोर दॅन 1 येणार की लेस दॅन 1? लेस दॅन 1, कारण ते रेअर विथ रिस्पेक्ट टू डेन्सर आहे. मग इथं आन्सर लेस दॅन 1 येण्यासाठी साइन आय मोठा पाहिजे की लहान पाहिजे? साइन आय लहान पाहिजे साइन आर पेक्षा. मग साइन आय लहान पाहिजे तर आय लहान पाहिजे आर पेक्षा, म्हणून हा आय लहान आहे आणि हा आर मोठा आहे, हे प्रूव्ह होतंय. समजतंय का? लॉजिक लक्षात येतंय की या इक्वेशन वरनं कसं आम्हाला हे सगळं जस्टिफाय करून देता येतं. म्हणून या इक्वेशन पर्यंत जर आम्ही पोहोचू शकलो विथ द हेल्प ऑफ ह्युजन्स प्रिन्सिपल, देन वी विल से दॅट ह्युजन हॅज प्रूव्ड द रिफ्रॅक्शन. समजतंय? सो आता मी काय करणार आहे बघा. पहिल्यांदा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. ड्रॉ करायला सुरुवात करा. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. बाउंड्री ड्रॉ करा. कुठे चाललाय तुम्ही दोघं? लक्ष द्या आता बाकीचे. इकडे लक्ष द्या. हा कोण आहे? बाउंड्री सरफेस आहे बिटवीन द टू मीडियम. माझ्या बरोबर ड्रॉ करायला सुरुवात करा. हे पहिलं मीडियम, हे दुसरं मीडियम. पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1, दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2. ओके. हा असेल इन्सिडंट रे. एक्स ए म्हणजे कोण असणार? इन्सिडंट रे. सो इथं शेजारी कुठेतरी लिहा लांब. एक्स ए म्हणजे इन्सिडंट रे. लिहित चला आता. एक्स ए झाला इन्सिडंट रे. एबी झाला इन्सिडंट वेवफ्रंट. हा एक एक्स्ट्रा रे आपण ड्रॉ करून ठेवलेला आहे. रेज ना वेवफ्रंट आणि रेज एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, हे माहिती आहे आपल्याला. एबी ला म्हणा इन्सिडंट वेवफ्रंट. प्लीज चला पट आता फक्त. एबी ला म्हणा इन्सिडंट वेवफ्रंट. सो हा इन्सिडंट वेवफ्रंट इथं आला, हा इथं आलाय. इन्सिडंट रे पॉइंट ए ला पोहोचलेला आहे. हा इन्सिडंट रे पॉइंट बी ला पोहोचलेला आहे. बरोबर? मला सांगा आता ए तर बाउंड्रीला पोहोचलाय. ए जर बाउंड्रीला पोहोचला असेल तर ए आता सेकंड मीडियम मध्ये एंट्री करणार आहे. ए सेकंड मीडियम मध्ये एंट्री करणार आहे. बी अजून पहिल्याच मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार आहे. समजतंय का? बर, हे डिस्टन्स किती असेल सांगू शकतोय आम्ही? बी टू सी डिस्टन्स किती असेल सांगू शकतोय का? समजा पहिल्या मीडियम मध्ये लाईटचा स्पीड आहे v1 आणि बी टू सी यायला टाइम लागला t. सो इथं किती डिस्टन्स झालं हे? vt किंवा v1t. पहिल्या मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट किती आला? vt. सो जेवढ्या टाइम मध्ये बी टू सी डिस्टन्स कव्हर होतंय, अरे तेवढ्या टाइम मध्ये ऑलरेडी ए चं रिफ्रॅक्शन चालू झालेलं असते. ए ऑलरेडी सेकंड मीडियम मध्ये गेलेला असतोय. समजतंय का? सो ए ऑलरेडी या वेवफ्रंट वरचा ए चेक करा. या वेवफ्रंट वरचा ए जेव्हा बाउंड्रीला पोहोचलाय तेव्हा बी अजून पहिल्याच मीडियम मध्ये आहे. बी ला अजून थोडा वेळ पहिल्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करायचा आहे आणि मग बी पुढे जाणार आहे. पण जेवढ्या टाइम मध्ये बी सी ला पोहोचतोय तेवढ्या टाइम मध्ये ए ऑलरेडी सेकंड मीडियम मध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेव्ह इमिट करून टाकतो. बरोबर का? पण सेकंड मीडियम मधला स्पीड हा डिफरंट असतो ना दॅन दी फर्स्ट मीडियम. म्हणून टाइम सेम राहील. बी टू सी च्या मोशनचा टाइम आणि ए न इमिट केलेल्या ऑल वेव्हचा टाइम
तो टाइम सेम राहील पण स्पीड डिफरंट आहे ना. स्पीड ऑफ लाईट डिफरंट मीडियम मध्ये डिफरंट आहे. ए ऑलरेडी सेकंड मीडियम मध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये वेव्ह इमिट करायला चालू करेल, पण एनी इमिट केलेल्या वेव्हचा जो काय टाइम आहे तो B2C चा टाइम म्हणजे ए न इमिट केलेल्या वेव्हचा टाइम, पण B2C चं जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स वेगळं येणार आणि ए न इमिट केलेल्या वेव्हचं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वेगळं येणार. समजतंय का? कारण स्पीड डिफरंट आहे. स्पीड सेम आहेत का दोन्ही मीडियम मध्ये? नाही. सो कंपास मध्ये पहिल्यांदा B2C डिस्टन्स घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा ते डिस्टन्स थोडस कमी करायचं. समजा हे डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय असतो? कमी असतो. मग इथं तेवढ्याच टाइम मध्ये थोडस कमी डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आणि बघा हे डिस्टन्स BC जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी रेडियस घ्यायची आणि ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये एक असा वेव्ह फ्रंट ड्रॉ करायचा पॉइंट ए ला सेंटर अज्युम करून. केलं इथपर्यंत? केलं इथपर्यंत? B2C डिस्टन्स पेक्षा हे जे काय ए चं सर्कल आहे ते मात्र काय असलं पाहिजे? स्मॉलर रेडियसचं असलं पाहिजे. ओके. सेकंड मीडियम मध्ये स्पीड ऑफ, पहिल्या मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट V1 म्हणून, सेकंड मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट V2 म्हणून. आता B तर C ला पोहोचलेला आहे आणि ए या ऑल पॉसिबल पोझिशन्सना आहे, पण नक्की एक्झॅक्टली ए कुठं गेला ते पण शोधायचं आहे. ए न तर ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये वेव्ह इमिट केलेल्या आहेत. B2C डिस्टन्स आणि हे ए चं जे काय सेमी सर्कल किंवा हेमिस्फिअर आहे त्याची रेडियस डिफरंट असली पाहिजे, सेम असून चालणार नाही कारण स्पीड्स डिफरंट आहेत. ओके. सो आता काय करायचं? पॉइंट C मधून या सेमी सर्कलला एक टँजंट ड्रॉ करायची. या सेमी सर्कलला एक टँजंट ड्रॉ करा. ट्राय टू ड्रॉ द टँजंट फ्रॉम पॉइंट C टू द गिवन सेमी सर्कल. गिवन सेमी सर्कलला एक टँजंट ड्रॉ करा. कुठं इंटरसेक्ट होते ते पण चेक करा, म्हणजे ए कुठं पोहोचलाय ते तुम्हाला कळेल. ए इथं पोहोचलेला असतो. जेवढ्या टाइम मध्ये B C ला पोहोचतो तेवढ्या टाइम मध्ये ए इथं पोहोचतो. पॉइंट D म्हणूया आपण त्याला. या पॉइंटला आपण पॉइंट D असं नाव देऊ. हे लक्षात आलं का? बघा B2C डिस्टन्स आणि A to D डिस्टन्स वेगवेगळं आलं का? कारण स्पीड डिफरंट आहे. हे डिस्टन्स किती असणार? सेकंड मीडियम मधला स्पीड V2 इंटू T, हे डिस्टन्स असणार V2 इंटू T. स्पीड इंटू टाइम म्हणजे डिस्टन्स. पहिल्या मीडियम मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करणार V1T, पण B तर पहिल्या मीडियम मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, पण A तर सेकंड मीडियम मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. म्हणजे पहिल्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वेगळं असणार, दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वेगवेगळं असणार. आलं का लक्षात? तुम्हाला तो बेंडिंगचा इफेक्ट इथंच लक्षात यायला पाहिजे. आलाय का? ओके. इथं थोडीशी जर जागा ठेवली तर बरं होईल, कारण इथं आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण दाखवायचं आहे. ओके. त्यामुळे V2T दाखवताना थोडस या बाजूला दाखवा. डायग्राम परत ड्रॉ करावी लागत असेल नंतर परत ड्रॉ करा, पण डायग्राम शक्यतो मोठ्या ड्रॉ करा. आता इथे एक नॉर्मल पण दाखवूयात. ओके. एक नॉर्मल पण आपण इथे दाखवली. इथंच लगेच अँगल ऑफ इन्सिडन्स पण दाखवूयात. बरोबर. जर तुम्हाला आता इथं जागा नसेल अँगल लिहायला, ही नॉर्मल भरपूर मोठी करा. ही नॉर्मल भरपूर मोठी करा. हा A to D चा रे सुद्धा भरपूर मोठा करा. आणि या A to D चा रे जो काय आहे रिफ्रॅक्टेड रे ज्याला म्हणतात, त्याला पॅरलल रे या C पॉइंट मधनं काढा. लाईट कशी आली चेक करा आणि कशी सेकंड मीडियम मध्ये गेली चेक करा. पाथ बदलून गेली का? हळूहळू बेंडिंग ऑफ लाईट लक्षात यायला चालू झालं का? ती नॉर्मल तुम्ही मोठी केली तरी चालेल अशी. जर इथं तुम्हाला लिहायला जागा नसेल तर इथं दाखवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथं दाखवा की इथं दाखवायचं असेल इथं दाखवा, कुठेही दाखवा.
AB कोण आहे? इन्सिडेंट वेव्हफ्रंट आहे. CD कोण आहे सांगा? काय म्हणायचं सीडीला? हा पण एक वेव्हफ्रंट आहे, पण कुठला? रिफ्रॅक्टेड. करेक्ट. इट इज गोइंग टू बी अ रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. हा आहे रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. CD इज अ रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. XA काय आहे? इन्सिडेंट रे. आणि AD काय असेल मग? रिफ्रॅक्टेड रे. I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. R म्हणजे काय असेल? रिफ्रॅक्टेड रे न नॉर्मल बरोबर केलेला अँगल. हा R म्हणजे काय असेल? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. लिहित चला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल हा. हा असेल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स नॉर्मल बरोबर इन्सिडेंट रेन केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल बरोबर, नॉर्मल म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर लाईन. नॉर्मल बरोबर रिफ्रॅक्टेड रेन केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. सेकंड मीडियम मधला स्पीड V2, फर्स्ट मीडियम मधला स्पीड V1, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2, फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. इथपर्यंत लक्षात आलं? आता पुन्हा एकदा आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करणार, ABC आणि ADC. हे रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर, हे तर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेतच. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? तर आता आपल्याला साइन I अपॉन साइन R याचा रेशो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट असा येतो, हे प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट काय प्रूव्ह करायचं आहे? साइन I अपॉन साइन R हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. मग हे आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल, कुठली केस असू दे, डेन्सर टू रेअर असू दे नाही तर रेअर टू डेन्सर असू दे, साइन I अपॉन साइन R इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. पहिल्या मीडियम मधला अँगल इथे लिहायचा असतो, दुसऱ्या मीडियम मधला अँगल इथे लिहायचा असतो. ओके. सो हे आम्हाला जर इथं प्रूव्ह करायचं असेल तर थोडीशी स्पेस इथं मी क्रिएट करून घेतो. हे सगळं आम्हाला माहिती आहे. पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1, पहिल्या मीडियम मध्ये स्पीड V1, दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2, दुसऱ्या मीडियम मध्ये स्पीड V2. पहिलं मीडियम जे आहे ते कंपॅरेटिव्हली रेअर आहे, दुसरं मीडियम जे आहे ते कंपॅरेटिव्हली डेन्सर आहे. म्हणून तर डिस्टन्स BC जास्त आहे आणि डिस्टन्स AD कमी आहे. ओके. सो आता दोन ट्रायंगल कन्सिडर आम्ही करणार. दोन ट्रायंगल कन्सिडर करून आम्ही परत अल्टिमेटली साइन I आणि साइन R कॅल्क्युलेट करणार. साइन I अपॉन साइन R चा रेशो घेणार आणि मग फायनली आम्ही साइन I अपॉन साइन R ला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट असं प्रूव्ह करणार. सो पहिल्यांदा हा ट्रायंगल चेक करा, ABC. या ABC ट्रायंगल मध्ये फक्त ऑब्झर्व करा पहिल्यांदा, एक मिनिट फक्त. हा I, तर हा 90 मायनस I, सो हा ऑटोमॅटिकली I झाला. ओके. सो देअरफॉर मी इथंच लगेच साइन I लिहिला. इथं त्याच्यावरती लिहितो ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. साइन I इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइडचं डिस्टन्स आहे V1t अपॉन हायपोटेनस आहे AC, अपॉन हायपोटेनस आहे AC. ओके. ट्रायंगल ABC मध्ये साइन I मिळाला. आता हा अँगल आहे R, हा अँगल काय आहे? R. सो ऑटोमॅटिकली हा काय असेल? 90 मायनस R. हा R असेल. हा जर R असेल तर ऑटोमॅटिकली हा किती असेल? 90 मायनस R. हा 90 मायनस R, हा 90, तर हा ऑटोमॅटिकली किती झाला? R झाला. या साइन R ला लिहितो. सो आता ट्रायंगल कन्सिडर करणार मी ADC. ट्रायंगल ADC, ट्रायंगल ADC मध्ये साइन R लिहिणार. तो साइन R जो येतोय तो किती येतोय बघा, साइन R इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइडचा डिस्टन्स किती आहे? V2t.
अपोजिट साइडचा डिस्टन्स किती आहे v2t. सो अपोजिट साइडचा डिस्टन्स v2t स्पीड इनटू टाइम अपॉन दी हायपोटेनस. हायपोटेनस आहे AC. हायपोटेनस आहे AC. देअरफॉर sin I अपॉन sin R केलं. देअरफॉर sin I अपॉन sin R केलं. इक्वेशन 1 अपॉन इक्वेशन 2 केलं. 1/AC ला 1/AC काय झाला कॅन्सल. T ला T काय झाला कॅन्सल. आन्सर आलं V1 अपॉन V2. अरे पण V1 अपॉन V2 म्हणजे काय शिकवलं होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट म्हणजे काय शिकवलं होतं. बाय डेफिनेशन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट काय होतं. इथला स्पीड इथं जातो ना. पहिल्या मीडियम मध्ये लाईटचा स्पीड अपॉन दुसऱ्या मीडियम मध्ये लाईटचा स्पीड. देअरफॉर काय प्रूव्ह झालं. देअरफॉर काय प्रूव्ह झालं. हे V1 अपॉन V2 म्हणजे काय लिहिणार मी आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट लिहिणार. आणि इथं मी म्हणणार देअरफॉर हे sin I अपॉन sin R काय प्रूव्ह झालं. बोला की काय प्रूव्ह झालं. sin I अपॉन sin R काय प्रूव्ह झालं. काय प्रूव्ह झालं. इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. हे प्रूव्ह झालं. सो हे जर तुम्ही प्रूव्ह करू शकत असाल तर त्याला म्हणतात की तुम्ही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट प्रूव्ह केलं. बेंडिंग ऑफ लाईट व्हेन द लाईट चेंजेस द मीडियम हे तुम्ही प्रूव्ह केलं. आलं का लक्षात. बघा काय काय केलं समजलं. लिहून घ्या पटकन. सो sin I कॅल्क्युलेट करून घ्यायचा. sin R कॅल्क्युलेट करून घ्यायचा. sin I अपॉन sin R रेशो घ्यायचा. sin I अपॉन sin R चा रेशो म्हणजे स्पीडचा रेशो येतो. पण तो स्पीडचा रेशो म्हणजे डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. म्हणून इथं काय म्हणायचं. बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज डिफाइंड ॲज V1 अपॉन V2. मग या V1 अपॉन V2 ला सरळ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट असं लिहून टाकायचं. झालं का बघा. रिफ्रॅक्शन प्रूफ चेक करा. सो मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन किंवा जॉमेट्रिक एक्सप्लेनेशन आम्हाला ह्युजन न दिलं बेंडिंग ऑफ लाईटचं. नंतर जेव रे. आता कुठे जेवतोयस. ठेव जरा वेळ जेवणार आहे तुला जेवायला. 12:30 प्रॅक्टिकल. ठीक आहे 5 मिनिटं सोडतो मग जेव. लिहून घेतलायस का प्रतीक. उद्यापासून पुढे बसत जा. इथं मागं बसत जाऊ नकोस. मागं कोणी बसू नका तिकडं. पुढचे बेंच तुम्ही रिकामे ठेवले. पुढे बसत चला. ते बस. झालं लिहून. रिफ्लेक्शन लक्षात आलं. रिफ्रॅक्शन लक्षात आलं. बर. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला हे पण प्रूव्ह करायचं असतं. एकतर sin I अपॉन sin R सॉरी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये तुम्हाला एकतर हे प्रूव्ह करायचंच आहे की sin I अपॉन sin R इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. हे तर तुम्ही प्रूव्ह करालच. नो इश्यूज. पण तुम्हाला सायमल्टेनियसली हेही प्रूव्ह करायचं असतं की इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्लेन मध्ये आहे. ऐकलंय का असं तुम्ही. इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल या तिन्ही लाईन्स एकाच प्लेन मध्ये आहेत. हेही प्रूव्ह करायचं असतंय. मग ह्युजन त्यासाठी म्हणतोय फक्त माझी डायग्राम बघा. ह्या डायग्राम मध्ये सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत. ह्युजन काय म्हणतोय मग बाय जॉमेट्री आय कॅन प्रूव्ह दॅट. जे मी ड्रॉ केलंय हे कशावरती ड्रॉ केलंय
हे 2 डायमेन्शनल प्रोजेक्शन ड्रॉ केले म्हणजे हे सगळं एकाच प्लेन मध्ये आहे. समजतंय का? इफ इट इज ट्रू फॉर दिस रे विच इज लाइंग इन दिस प्लेन, तर हे प्रत्येक रे साठी ट्रूथ असणार आहे. जर हे एका रे साठी ट्रू असेल, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल, जर हे या प्लेन मध्ये एकत्र दिसतायत, तर अशा कुठल्याही केसमध्ये ऑलवेज इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्लेन मध्ये येणार आहे. कारण ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम 2 डायमेन्शनल आहे आणि हे त्यानं एक रे ड्रॉ करून ट्रू केलेलं आहे. मग तो म्हणतोय की असं जर या रे साठी ट्रू होत असेल तर तुम्ही लाईटचा दुसरा कुठलाही रे घ्या, कुठल्याही वेगळ्या अँगलला घ्या, ऑलवेज हे ट्रू असणार. समजतंय? आणि याच्यावरून हे पण ट्रू होतंय. मला सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर मोर दॅन 1 की लेस दॅन 1? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर, डेन्सर म्हणजे सेकंड समजा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेअरर मोर दॅन 1 की लेस दॅन 1? मोर दॅन 1. आता हे मोर दॅन 1 असेल तर V1 मोर दॅन 1 येणार, सॉरी V1 मोर दॅन V2 येणार. पण V1 म्हणजे कुठला स्पीड आहे? रेअरर मधला. म्हणजे हे प्रूव्ह झालं की जर तुम्ही कंपॅरिझन केली तर स्पीड रेअरर मध्ये जास्त येणार की डेन्सर मध्ये जास्त येणार? रेअरर मध्ये जास्त येणार, विच मॅचेस विथ दी रियालिटी ऑर दी ऑब्झर्वेशन. सो ह्युजननं हेही प्रूव्ह केलं काय की बघा म्हणतोय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुमच्या हिशोबाने डेन्सरचा जास्त पाहिजे ना रेअर पेक्षा. तुम्ही सेल्स लॉ प्रूव्ह करायला सांगितलं होतं, आम्ही प्रूव्ह केलंय आणि या लॉजिक नुसार मी हे पण प्रूव्ह करून दाखवतोय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कमी असेल तर स्पीड जास्त असेल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोर असेल तर त्या मीडियम मध्ये स्पीड कमी असेल. समजतंय? सो अशा पद्धतीनं त्यानं लेस दॅन 1 मोर दॅन 1 च्या लॉजिकनं स्पीड रेअर मीडियम मध्ये जास्त असेल, डेन्सर मीडियम मध्ये लाईटचा स्पीड कमी असेल, हे सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं. समजलं? इथपर्यंतच्या गोष्टी लक्षात आल्या? त्याच्या पुढच्या गोष्टी आता नेक्स्ट लेक्चरला बघूयात. उद्या तुमची सर्क्युलर मोशनची टेस्ट असणार आहे. ओके, 10 ते 11 ऑनलाईन टेस्ट असेल, JEE आणि नीट टाइप. ओके फाइन. सो इन दिस लेक्चर वी विल स्टॉप एट दिस. ओके, चलो बाय. And people just reply me up to this CW and then you can leave the video.